सर्वप्रथम मार बंजारा बंधू भगिनी आणि मार विद्यार्थी मित्रांनो, जय शिवालाल. Remember, it's never too late to start. Every step you take toward learning brings you closer to your dream. Embrace the journey and trust in your ability to grow and success. ध्यानेम रकाडो की तम जना भी सुरुवात किती कराय भी लेट किंवा जल्दी रेनी वो एक स्टेप रच वो एक तमार पायरी रच जे की तमार गोल किंवा तमार जे की तम टार्गेट रकाडे वो टार्गेट एकन तमार ले जायर एक स्टेप रच ये तमार एज्युकेशन में लागू वेनी ये तमार पूरो जे भी तमार जीवन च वो में भी लागू होता जसो कि तम एखादी वणा एक टार्गेट बनाय की बा मना क्रिकेट में 100 रन काढायचं तो जना भी तुम प्रैक्टिस करियो तो वो प्रैक्टिस तुम्हारे एक स्टेप वो तुम्हारे कॉलेज का ना ले जाए एक स्टेप रचा ओके तो करे सी लेट रेनी की करे भी रेनी की अपन लेट सुरू कर रही था किंवा जल्दी सुरू कर रही था तम आप एक एग्जांपल रही सको तो सूर्य कुमार यादव जे की 33वें वर्ष में इंटरनॅशनल क्रिकेट में आयचा तो और हाई कहीं रहनी कि कराई भी लेट रहनी किंवा शुरुआत भी जल्दी रहनी तम जना भी एक स्टेप लो जो वो तुम्हारे एक तमार गोलीकन ले जाए एक स्टेप च आणि तम जर जत्रा तुम्हारा स्वतः विश्वास रकडे होत रास तम ग्रो कर सको जो किंवा सक्सेस कर सको जो जर तम तुम्हारा स्वतः विश्वास वे समार स्वतः पर वे की मई कर सकू छु मई करता दखाड़ी तनस तम काहीतरी करन दखाड़ियो किंवा काहीतरी करियो चालो तो पछी अब आपण आजेर विषय सुरुवात करा आपण देखरेचा 10वी विषय पहिले चॅप्टर मॅथ 1 पहिले चॅप्टर कोएफिशिएंट मेथड आज आपण देखेवाचा पहिलो चॅप्टरचा लिनियर इक्वेशन इनटू वेरिएबल चलो तो लिनियर इक्वेशन क्या रहा लिनियर इक्वेशन the equation whose degree is 1 okay variables degree is 1 that is called as linear equation where degree 1 रहा कुछ भी variable है degree 1 रहा one is linear equation in one linear equation कसं वन वेरिएबल केन कसं जेव्हा एक वेरिएबल रियो ना आणि टू वेरिएबल केन कसं जेव्हा दी एक वेरिएबल रचवणं ओके तो अपन पहले देखे थे एलिमिनेशन मेथड कई रहे एलिमिनेशन मेथड जल्दी जल्दी को ध्यान लगाओ रिवीजन करो हाँ कई रहे एलिमिनेशन मेथड में कई करायचं आपण एक सारको वेरिएबल धोंडाचा आणि वन काही करायचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना म्हणा एलिमिनेट करायचं म्हणजे वन बाहेर काढणार का पच एकच वेरिएबल जाऊचं आपल्याकडे तो वेरिएबल आंसर काढाल पच दुसरे वेरिएबल नागदाचा तो ये अपन देख मिलीचा सब्स्टिट्यूशन मेथड केन कसं गुड हाँ एम काही करायचं आपण सब्स्टिट्यूट करायचा व्हॅल्यू जे भी एक्स देखाचा एक्स किंवा वाय एकच जे भी वे और व्हॅल्यू आपण काढायचा वाय राइट साइड ने देताळे आणि वो आपण काही करायचा दुसरे इक्वेशन में सब्स्टिट्यूट करायचा और व्हॅल्यू तो आपण जन कतरा वेरिएबल रे जाऊचं एक वेरिएबल करताना पुन्हा आपण काही करायचा सब्स्टिट्यूशन मेथड ये अपन लार ये दी मेथड अपन लारे वीडियो में देख पेलेचा जे भी देखिए वे कोनी वो पहले वो मेथड देखो तो तुम्हें कोएफिशिएंट मेथड समझियो नहीं तो समझे में थोड़ा डिफिकल्टीज है अब कोएफिशिएंट मेथड आपण आज देखेवाळचा की वो काही रस कोएफिशिएंट मेथड कुकन यूज करायचं आणि करा यूज करायचं हे आपण आज देखेवाळचा પછી આપણે જાવજો ગ્રાફિકલ મેથડ ક્રેમર્સ રૂલ
कन्वर्जन मेथड आणि तसं आपण सॉल्व इक्वेशन देखील ही आपण लिनियर इक्वेशन चॅप्टर आहे. तो चालो कोएफिशिएंट मेथड देखा पहिले इक्वेशनचं तो ये इक्वेशन है कोणशी आपण काही कर सकता है M5y कॉमन दिखारो तो ये आपण एलिमिनेशन मेथड में भी यूज कर सकता बरोबर 5y कॉमन से तो सबट्रैक्शन करता है 5y कैंसल हो जाए तो काही 3x मायनस एक्स म्हणजे 2x रे जाए आणि 26 मायनस 24 म्हणजे 4 रे जाए तो x इक्वल टू जाए 2 आणि y जर y वैल्यू पुट करना के तो x प्लस 5y म्हणजे 2 into 10 म्हणजे x इक्वल टू 22 minus 10 with x equal to 12 सर x वैल्यू कितना सर 2 तो y 5y कितना हो जाए 5y बराबर 20 बराबर y इक्वल टू 4 हो जाए तो ये प्लस मेथड हो जाए एलिमिनेशन मेथड. अब एम x भी कॉमन दिखारो सर दूसरे इक्वेशन में तो x इक्वल टू क्या तरह नाक सका जमा 22 माइनस 5y तो यान भी कहीं कैसा इक्वल्स मेथड से अपन सब्स्टिट्यूशन मेथड. ओके तो ये टाइप के इक्वेशन अपन ये दी पद्धति थी सोडा सका था. अब ये मेथड देखा तो ये वहाँ पर सब्स्टिट्यूशन ये अपने नवीन ये दी इक्वेशन से ये वहाँ पर सब्स्टिट्यूट करती है कहीं किंवा एलिमिनेट करते हैं कहीं एलिमिनेट जर केले तर 15 आणि 17 कॉमन सगळे काही 6चा आणि 17 आणि 15 सगळे 6 तो ही वेरिएबल दी करायचं की आपण ना कोणी तो पण काही करायचं आपण ना ये आपण आज देखा. ओके आणि जर मल्टीप्लाई भी किती तो 15 17 17 आणि 15 जर किती तो दोही भी सेमच आ जाए करते आपण वो करते नहीं तो आपण असे जे वेरिएबल असे जे इक्वेशन राहतं वन आपण कोणशी पद्धती सोडा सकता फक्त कोएफिशिएंट मेथड येते दुसरं कोणशीच मेथड आता अप्लाय वेनी जसं की पहिले ती इक्वेशन वन आपण एलिमिनेशन किंवा सब्स्टिट्यूशन एलिमिनेशन जर मालूम नव्हे तो सब्स्टिट्यूशन मेथड आहे ती भी सॉल्व कर सकता पण ही जे ई इक्वेशनचं 15x प्लस 17y इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y इक्वल टू 11 ये ना आपण फक्त कोएफिशिएंट मेथड आहे ती सॉल्व कर सकता. तो चलो अपन देखा कोएफिशिएंट मेथड काही रहता पहले आप तुम्हें समझ गो कोएफिशिएंट मेथड कसा वापरायचा. अब जर तुम देखिए आता तो 15 आणि 15 म्हणजे पहिले एक्सर आणि दुसरे वायर दुसरे इक्वेशन वायर ये दोही सेमच. ओके आणि पहिले वायर आणि दुसरे एक्सर येनोर बी व्हॅल्यू सेमच. ठीक आहे सेम म्हणजे आपण यांना आपण काय करता कोएफिशिएंट ऑफ एक्स and equation of second equation coefficient are same y. ओके तो y फक्त काही वेळेचा इंटरचेंज व्हेरिएशन कोएफिशिएंट तो जना भी असे इंटरचेंज कोएफिशिएंट रहे फर्स्ट वैल्यू ऑफ x is second value of y in the second equation जना यूरिया वन आपण काही कसा वन आपण कशा मेथड येते सॉल्व करायचं कोएफिशिएंट मेथड येते ये त्याने मग जना भी अल्टरनेट आया ये ध्यान रख करेरो कि वन पर कोएफिशिएंट मेथडच वापर सकता आपण. ओके तो यासे जे भी इक्वेशन जरा भी इक्वेशन रहे वन आपण कोएफिशिएंट मेथड येते सॉल्व कर सकता. चालो तो पता आपण तो आता काय करायचं पहिले तुम्ही ना जे आपण एलिमिनेशन मेथड शिकलेले था की पहिले आपण ॲडिशन करते तर आता काय करायचं एकदा ॲडिशन करायचं एक इक्वेशन काढायचं आणि सबट्रॅक्शन करायचं एक इक्वेशन करायचं. ओके पहिले करायचं ॲडिशन वन इक्वेशन वन जे भी तुम्हारे इक्वेशन आहे वन इक्वेशन वन दे रो सबट्रॅक्शन वन वो जे भी सबट्रॅक्शन आहे वो ना सबट्रॅक्शन करेलो आणि पचं उदी इक्वेशन आपण मिळतो तर आपण एलिमिनेशन मेथड किंवा सब्स्टिट्यूशन मेथड ये दोही माहिती कोणशी भी एक वापरून आपण सॉल्व कर सकता. पण पहिले ॲडिशन सबट्रॅक्शन करताना आपण ती इक्वेशन काढायचं जे आपण नॉर्मल इक्वेशन राहतं जे अधिकारी 3x प्लस 5y इक्वल टू અહીં આપણે ના એક બે વેરિયેબલ માં થાય તો યુઝ કરીને આપણે ના
तो ही कोणशी कदरी स्टेपचं 2 स्टेप मेथडचं पहिले एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथड ही 1 स्टेप मेथड की डायरेक्ट आन्सर मिळतो. तो कोएफिशिएंट मेथड इज 2 स्टेप मेथडचं जेणे की पहिले ॲडिशन सबट्रॅक्शन करून आपण एक दी इक्वेशन काढायचं आणि પછી आपण एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरून सोल्यूशन काढायचं. ते त्याने मग चलो आपण वर एक्झाम्पल देखा. चलो सेम एक्झाम्पलला आपण solve the following simultaneous equation 15x plus 70y is equal to 21 आणि 70x plus 50y is equal to 11. अब एम कैसा तो ही इंटरचेंज है तो इनको कौन सा मेथड लागे कोएफिशिएंट मेथड. ओके तो पहले कई करना आ गया पहले अपन कई करना आ गया एडिशन एक इक्वेशन करना आ गया आणि પછી सबट्रैक्शन करा दूसरा इक्वेशन. तो चलो अपन पहले कई करा इन्होंने पहले इक्वेशन 1 and 2 दे रहो. एडिंग इक्वेशन 1 and 2 पहले कई करा अपन एडिशन करला. तो जर एडिशन करा 15 आणि 17 एकत्र 32 आणि आता बी 15 आणि 17 काही वेळ y 32 आणि 11 आणि 21 एकत्र 32 तो 32x plus 32y is equal to 32. ओके 32x plus 32y equal to 32 आ गया. तो जब 32 कॉमन आओगे तो उन्हें अपन डिवाइड करना का सारी लेफ्ट साइड एंड राइट साइड किती तो सेम मात्राचं और तो डिवाइडिंग बाय 32 इन बोथ साइड्स. तो क्या आएगा इक्वेशन x plus y is equal to 1. देखो ये इक्वेशन अपना क्या करना का 3 दीदा. ओके 3 आप कहीं करना गया अपने ना ये अपने 3 मळ गो अब अपने एकदा सबट्रैक्शन भी करना गया. सबट्रैक्टिंग इक्वेशन 1 and 2 अब आपण काय केले सबट्रॅक्ट केले दोई. सबट्रॅक्शन में काही वचं साइन इंटरचेंज होतं. सेकंड इक्वेशन ये साइन इंटरचेंज करता है आता प्लस और माइनस आ जाए 15 भी प्लस और माइनस भी जाए आणि 11 भी 15 माइनस भी जाए. ओके तो क्या है 15 माइनस 17 माइनस 2 17 माइनस 15 प्लस 2 आणि 21 माइनस 11 17 21 माइनस 11 10 करता है क्या आ जाए अपन वेरी इक्वेशन 2x माइनस 2x प्लस 2y इज इक्वल टू 10. अब अपन क्या करेंगे 2 ती डबल डिवाइड करेंगे तो क्या आ जाए डिवाइडिंग बाय 2 इन बोथ साइड्स. तो क्या ये माइनस एक्स प्लस वाई इक्वल टू 5. ओके माइनस एक्स प्लस वाई इक्वल टू 5. तो ये अपना कौन सा इक्वेशन है वो इक्वेशन नंबर 4. अब ये दिए इक्वेशन अपने मिल गया. आप देखो अब ये तो कई करते हैं अपने ना एलिमिनेशन मेथड भी वापरते हैं आणि सब्स्टिट्यूशन मेथड भी वापरते हैं का कि एक्स कॉमन चं दोई में एक में एक्स आणि एक में माइनस एक्स तो वो एलिमिनेट हो जावचं किंवा प्लस वायचं दोई वडी प्लस वायचं तो वो सबट्रैक्शन जर केली तो वो एलिमिनेट हो जावचं. तो एडिशन भी कर सकता था सबट्रैक्शन भी कर सकता था एलिमिनेशन एक किंवा 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 आपण काही कर सकता था सब्स्टिट्यूशन भी कर सकता है x इक्वल टू 1 माइनस वाई राइट. तो दो ही मेथड आपण आता यूज करते हैं. ओके तो चालू करून दाखवू एलिमिनेशन मेथड करू सॉरी सब्स्टिट्यूशन मेथड किंवा एलिमिनेशन मेथड कोणशी एक मेथड करू आणि व्हॅल्यू काढू येतं. व्हिडिओ पॉज करतो जसे. ओके आओ आंसर चलो आपण ते का बघायचं बनवर आंसर निकालायचं का आपण. तो आपण पहिले सब्स्टिट्यूशन मेथड करा y इक्वल टू 5 प्लस एक्स क्या करना है अपन. ओके सब्स्टिट्यूट इक्वेशन 5 इन इक्वेशन 3 हाँ आणि एम आपण 3n भी सब्स्टिट्यूट कर सकते हैं. हाँ कोणशी भी किती तरी आन्सर एकच आवतो जसं की x इक्वल टू 1 माइनस वाई वो भी किती तरी तुम्हारा सेमच आन्सर आहे. ओके 1 इक्वेशन 4 नाके तरी सारखंच. ओके तो x प्लस वाई इक्वल टू 1 करना के तो x प्लस वायर वैल्यू नाख देने अपन जो भी इक्वेशन 5 कढ़ाते अपन x प्लस 5 प्लस एक्स इज इक्वल टू 1. तो कई विधा है x प्लस 5 प्लस एक्स इक्वल टू 1 x अपन एक साइड इन रगड़ा दूसरे वे साइड इन दूसरा कांस्टेंट वैल्यू रगड़ा
तो x प्लस एक्स कितना है 2x आणि 1 मायनस 5 कितना है -4. ओके, तर x इक्वल टू काय जाय -4/2 म्हणजेच x इक्वल टू -2. ओके, तो ये एक्सर वैल्यू निकल गई. अब एक्सर वैल्यू आपण कोणशी करायचं इक्वेशन 5 में नाखदा जे की सोपा पद्धतीने निकल जाए. कोणशी भी इक्वेशन में नाख सकता फक्त पहिले 5 में नाखदा जेने y डायरेक्टच मिळ जाय. आपण त्यात आहे सब्स्टिट्यूटिंग x इक्वल टू -2 इन इक्वेशन 5. तो इक्वेशन 5 जे सर्व सुलभ ना करो बस y इक्वल टू 5 प्लस -2 प्लस है प्लस इंटू माइनस विद माइनस करते हैं y इक्वल टू 5 -2. सो y इक्वल टू 3. Solution is x equal to -2 and y equal to 3. किंवा solution is x comma y is equal to -2 comma 3. ओके, ये ध्यान में इस आंसर आए तो ग्रेट. ओके, चलो दुसरं इक्वेशन सॉल्व करो. त्यानंतर कळवा तुम्हाला म्हणे ती काय करायचं. पहले वीडियो पॉज करो थोड़ा वेळ. पहले प्लस ॲडिशन करो, सबट्रॅक्शन करो आणि પછી एलिमिनेशन मेथड किंवा सब्स्टिट्यूशन मेथड दोन्हीमध्ये एक करो आणि आंसर काढो. चलो आंसर काढो. थोड़ा वेळ वीडियो पॉज कर दो. आओगे आंसर. ओके, चलो चेक करा आपण तुम्हारा आंसर बरोबर सके. चलो तो अब आता कौन सी मेथड वापरूया कोएफिशिएंट मेथडच का, कारण की दोईर व्हॅल्यू कायचं इंटरचेंजचं 49x 49 करेक्ट आवगो 57 दोई बी सारखीच करताना आपण काय करायचं कोएफिशिएंट मेथड अप्लाय करायचं. पहिले काय करूया ॲडिशन. एक इक्वेशन कडे सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन करता है. पहले इक्वेशन 1 and 2 करना. अब एडिंग इक्वेशन 1 and 2 कहीं जाए 49 प्लस 57 हुई है तुम्हारा 106. ओके, 57 आणि -49 हुए 106 आणि ई वैल्यू इज 424. तो 106 से आप डिवाइड होता 6 into 4 was 24 करते हैं 106 into 4 हुए 424. तो डिवीजन कर सकता आपने है ना, करते हैं डिवाइडिंग बाय 106 इन बोथ साइड. तो कहीं भी x minus y equal to 4. तुम्हारी इक्वेशन में वो 3. ओके, अब सब्ट्रैक्टिंग इक्वेशन 1 and 2 अब सब्ट्रैक्शन करना का एक बना. तो कहीं भी पहले साइन चेंज करे रहो, माइनस लगाए रहो. अब प्रत्येक वेरिएबल साइन चेंज करे रहो. तो 57 एर कहीं भी -57 -49 एर कहीं भी +49 and 252 एर भी -252 करता है 49x minus 57x कितना हुआ -8. ओके, 47 minus 40 plus 49 हुए -8 डबल आणि ईयर वैल्यू हुआ -80. ओके, तो करता है कि अपन करने के आता 8 डिवाइड होता करता है डिवाइडिंग बाय बोथ 8 बोथ साइड्स आओ -x - y इक्वल टू -10. ये वेगो इक्वेशन 4. ओके, रेडी ना. तो अब ये 3 इक्वेशन आ गए. आप तुम कृषि मेथड इतनी सॉल्व कर सको तो एक तो सब्स्टिट्यूशन मेथड किंवा एलिमिनेशन मेथड, कारण की x -x आणि मायनस b चं तो ॲडिशन भी करताना वचू आणि सबट्रॅक्शन करताना भी वच. तो एलिमिनेशन मेथड आणि दुसरा मेथडचा आपण सब्स्टिट्यूशन मेथड. तो x ची व्हॅल्यू भी निकाल सकते. तो आपण x ची व्हॅल्यू काढा. x = y 4 + y. ओके, 4 + y. तो आप काय करायचं आपल्याला ना x व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं असतं. सबमिटिंग इक्वेशन 5 इन इक्वेशन 4 इक्वेशन 4 लगना के आपण -6 y = -10. अब x ची व्हॅल्यू नाखदा होता x. हाँ, ये ब्रैकेट में अर्जेंट लग करो कारण की देखो अब आता माइनस है. तो जर तुम डायरेक्ट लिखना के तो -4 डायरेक्ट लिखना के y ना है को नहीं माइनस करता नहीं. पहले ब्रैकेट में लग करो
चुकेर शक्यता पण कमी रहेछ। अब माइनस माइनस 2 देने तो कारण कि मल्टीप्लाइंग तो -4 माइनस y माइनस डबल y इज इक्वल टू -10। तो अब तो एक साइड इन काढला व्हेरिएबल -y आणि -10 + 4 तो -y म्हणजे -2y इज इक्वल टू -6 सो y इक्वल टू 3 ओके माइनस माइनस कट गए and 6/2 we go 3 ओके तो y 3 इक्वल टू अब आपने तो इनके करायचं सब्स्टिट्यूट करायचं एक इक्वेशन आहे सब्स्टिट्यूटिंग y इक्वल टू 3 इन इक्वेशन 5 तो x एर वैल्यू निकलता है x इक्वल टू 4 प्लस y से सर्व सुलभ ना करो पहले अब y एर वैल्यू नाक दे रो 3 तो प्लस प्लस से तो प्लस प्लस जाए करता है y x इक्वल टू एरिया 7 so solution is x equal to 7 and y equal to 3 बरोबर है तुम्हारा बरोबर है कि ग्रेट मस्त प्रोग्रेस है तुम्हारा आणि x, y भी लगे तो 7,3 हाँ तो ये हाई रहता कोएफिशिएंट मेथड अब आप तमें काय करायचं कोएफिशिएंट मेथड आप तमें होमवर्क करायचं ओके यदि तुम्हारा कोएफिशिएंट मेथड इथे सॉल्व करायचं तो एक एलिमिनेशन मेथड इथे करो आणि एक सब्स्टिट्यूशन मेथड इथे किंवा तोही भी तुम काय करो एकदा एलिमिनेशन मेथड इथे करो म्हणजे पहिले ॲडिशन सबट्रॅक्शन करता है जे भी इक्वेशन आहे वो एलिमिनेशन मेथड इथे करो आणि एक आहे ना दोही भी एलिमिनेशन आणि सब्स्टिट्यूशन मेथड जे भी तुम सेकंड टाइम करोचं तो दोही पद्धतीत करून देखो इक्वेशन काही आवाज तुम्हारा रिजल्ट ओके तो ये जे मेथड खूप सोपाच पहिले ॲडिशन सबट्रॅक्शन करना करो आणि प्लस एलिमिनेशन किंवा सब्स्टिट्यूशन मेथड अप्लाय करते रहो आणि एक्स एंड वाय वैल्यू काढले रहो ते मेथड आहे ना 2 स्टेप मेथड कसं कितना स्टेप 2 स्टेप कारण की डायरेक्ट काही नाही वर आंसर करता नहीं ये देने में ओके चलो करो यार आणि आंसर काढो